विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा सहस्नेह शुभ प्रभात. आज आपण पंधराव्या मुद्द्याचा आपण विचार करणार आहोत. 2020 मध्ये भारत समर्थ व संपन्न 2020 मधील भारताचे समर्थ व संपन्न स्वप्न हा अशा प्रकारचा आशावाद, अशा प्रकारचं स्वप्न गंगाप्रसाद अग्रवाल यांनी पाहिलेलं आहे. आपण स्वतःच्याच बाबतीमध्ये आपण स्वप्न पाहतो, कधी कधी पाहत सुद्धा नाही. स्वतःच्या कुटुंबाच्याच बाबतीमध्ये आपण स्वप्न पाहण्यामध्ये मग्न असतो. मराठवाड्याचे स्वप्न, देशाचे स्वप्न तर दूरच राहिले मुलांनो. यावरून एक अंदाज येतो की आपण किती संकुचित पद्धतीने आपण विचार करतो. फक्त मला, माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या समाजासाठी याच्या बाहेर आपण जाऊ शकत नाहीत. ही खेदाची बाब आहे. गंगाप्रसाद अग्रवाल यांच्यासारखा एक सेनानी, एक सामाजिक कार्यकर्ते, मराठवाडा मुक्ती लढ्याचे आंदोलन करते, यांनी हे स्वप्न पाहिलेले आहे. 2020 मधील भारत समर्थ व संपन्न होण्यासाठी त्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे. आणि स्वप्न पाहत असताना पुढे जाऊन ते असेही विचार करतात की माझ्या देशातल्या तळागाळातल्या सामान्य नागरिकाला एक वेळचं जेवण मिळतं का, हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि ते वास्तविक सुद्धा आहे मुलांना. अगदी ग्रामीण भागामध्ये किंवा मोठ्या महानगरामध्ये ज्या काही वेगवेगळ्या झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्टीमधल्या सामान्य माणसाचं जीवन, त्यांचं जगणं, त्यांच्या हाताला काम खरंच मिळत आहे का, आणि तो चांगल्या पद्धतीने सुखाने आणि समाधानाने तो जीवन जगतो का, याची चिकित्सा होणं गरजेचं आहे. मुलांनो, अशी काही माणसं आहेत आपल्या देशामध्ये की त्यांना एक वेळचं जेवणसुद्धा मिळत नाही. त्यांना अन्नासाठी, उदरनिर्वाह भागवण्यासाठी भीक मागत भटकंती करावी लागते मुलांनो. हे वास्तव आहे. हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. आज देशाला स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे उलटलेली आहेत, तरीही भारत आपला आणखी स्वयंपूर्ण झालेला नाही. समर्थ आणि संपन्न कधी होईल हा प्रश्न फार लांबचा आहे मुलांनो. कारण येणारी आपल्या राज्यात, आपल्या देशावर येणारी प्रत्येक राज्यकर्ती जमात ही आपल्यासाठी, स्वतःसाठीच फक्त पोळी भाजून घेण्याचं काम करत आहे. या देशाच्या खुर्चीवर विराजमान होण्यापूर्वी फक्त आपल्याला स्वप्न दाखवतात. मी माझ्या महाराष्ट्रासाठी, मी माझ्या राज्यासाठी, मी माझ्या देशासाठी मी असं करेन, तसं करेन, अशा प्रकारचे स्वप्न फक्त घोषणाच करतात मुलांनो. प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीत. निवडणुकीच्या वेळेस मी सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणसासाठी मी लढणार आहे, मला मतदान करून निवडून द्या, अशा प्रकारचे विचार व्यासपीठावरून मोठमोठ्या आवाजामध्ये मांडतात मुलांनो. पण प्रत्यक्षात मात्र तसं होताना दिसत नाही. गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी 2020 मध्ये भारत समर्थ आणि संपन्न होण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे. हे स्वप्न चांगलं स्वप्न आहे, चांगला विचार आहे, चांगला आशावाद आहे. आणि फक्त गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी
हे स्वप्न पाहून किंवा विचार मांडून ते साकारणार नाही. त्यासाठी आपल्या सर्वांची गरज, आपल्या सर्वांची मदत जर असेल तर ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्याप्रमाणेच भारताचे माजी राष्ट्रपती तथा शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलामसुद्धा 2020 साली भारत महासत्ता होईल अशा प्रकारे त्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे. आणि ते स्वप्न पाहण्याच्या अगोदरच, पूर्ण होण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झालेला आहे. बरं झालं ते राहिले असते तर त्यांना फार खंत आणि दुःख, वेदना झाल्या असत्या. कारण अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडून ठेवलेला होता. आता हे सध्याचं जे युग आहे, जागतिकीकरणाचे युग आहे मुलांनो. जागतिकीकरण ही संकल्पना, जागतिकीकरण हे फॅड, जागतिकीकरणाची लाट ही 90 पासून सुरू झाली मुलांनो. 1990 नंतर जागतिकीकरणाला सुरुवात झालेली आहे. जागतिकीकरणाला इंग्रजीमध्ये ग्लोबलायझेशन म्हणतात आणि या ग्लोबलायझेशनला मराठीमध्ये जागतिकीकरण म्हणतात मुलांनो. एक जागतिकीकरणामध्ये बाहेरच्या देशातली संस्कृती आपल्या देशामध्ये आता रूढ झालेली असं म्हणायला काही हरकत नाही मुलांनो. आणि ती संस्कृती कोणती आहे? खाऊच्या संस्कृती आहे. खाऊच्या. बाहेरच्या देशातले वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळी दुकानं, वेगवेगळी पॉलिसी, वेगवेगळी धोरणं, सगळं काही आपल्या देशामध्ये येऊन खाऊन टाकत आहे मुलांनो. अक्षरशः पोखरून टाकत आहे लोकांना, समाजाला, देशाला, राष्ट्राला, राज्याला सुद्धा पोखरून टाकत आहे. खाऊच्या म्हणजे खाऊन टाकणे, पूर्ण नष्ट करणे इथल्या सगळ्या अर्थव्यवस्थेला. खाऊच्या खाजगीकरण. आता पहा कितीतरी क्षेत्राचं खाजगीकरण झालेलं मुलांना. खाजगीकरण बऱ्याच LICचं खाजगीकरण झालेलं आहे, महामंडळाचं खाजगीकरण झालेलं आहे, रेल्वेचं खाजगीकरण काही सुद्धा प्रायोगिक तत्वावर झालेलं आहे खाजगीकरण मुलांना. खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन. सगळं काही शासनाचं त्यावर नियंत्रण असणार नाही. कारण तो विभाग, ते सेक्टर, ते डिव्हिजन एका मालकाला विकून टाकणार आणि ते मालक चालवणार मुलांना. त्यालाच खाजगीकरण असं म्हणतात. शाळा तर अगोदरच खाजगीकरण झालं. शाळा, कॉलेज, महाविद्यालय अगोदर खाजगीकरण झालेलं आहे त्यांचं. प्रचंड प्रमाणामध्ये संस्था सरकारांचा आवाज होताना आपल्याला पाहायला मिळतो. शेतीचं क्षेत्र आहे, मेडिकल क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, सर्व क्षेत्रामध्ये खाजगीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, सगळ्या काही गोष्टी ही अर्थव्यवस्था पूर्णपणे बिघडून गेलेली आहे, कोलमडून गेलेली आहे, विस्कटून गेलेली आहे. आणि या जागतिकीकरणामध्ये श्रीमंत होत चाललेला आहे आणि गरीब होत चालले. अशा प्रकारची प्रचंड दरी वाढत आहे. गरीब आणि श्रीमंताची विषमता भयानक आणि भयावह निर्माण होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडासा विचार करा की श्रीमंत माणसं अधिकचं काम करतात का? श्रीमंत माणसं घाम गाळतात का? श्रीमंत माणसं कष्ट करतात का? श्रीमंत माणसं रक्त आटवतात का? श्रीमंत माणसं आयुष्याचा राडा करतात का? करत नाहीत मुलांनो. फक्त डोक्यानं काम करतात. त्यांच्याकडे यंत्रणा असते. जेवढा आपला बाप, आपला भाऊ, आपली माय जेवढी काम करते शेतामध्ये रात्रंदिवस, मग आपले आईवडील का श्रीमंत होत नाहीत? आपल्या आईवडिलांची स्वप्न का पूर्ण होत नाहीत? गरजा का भागत नाहीत? त्यांना कर्जबाजारी का व्हावं लागतं? आपल्या शेतकरी बापाला आत्महत्या का करावी लागती? बहिणीच्या लग्नाला पैसे
मिळत नाहीत, असे अनेक प्रश्न आहेत मुलांनो. कारण आपला बाप, आपली माय, आपले भाऊ, आपले शेतकरी बांधव शोषण करत नाहीत मुलांनो कोणाचं. दुसऱ्यांच्या डोक्यावरली लोणी चाटून खात नाहीत, ओरडून खात नाहीत. जे काही घामाचं आहे, चटणी, अर्धी कोर भाकर, तेवढीच खातात मुलांनो. त्यांना इतरांची संपत्ती ओढून घेण्याचा हव्यास नाही आणि सोचसुद्धा नाही मुलांनो. ही जी मोठी श्रीमंत माणसं आहेत ना, श्रीमंत होत चाललेली आहेत, यांना लोकांची संपत्ती ओढून घेण्याचा, भ्रष्टाचार करण्याचा सवय झालेली आहे. त्यामुळे श्रीमंतच होणार, प्रश्नच नाही ना. ही अशा प्रकारची परिस्थिती देशात निर्माण झालेली आहे. मग आपल्याला प्रश्न पुन्हा करावा लागतो, 2020च्या स्वप्नांचं काय? गंगाप्रसाद अग्रवाल यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे त्या स्वप्नांचं काय करायचं? ते स्वप्न पूर्णत्वास आलेलं आहे का? पूर्ण झालेलं आहे का? समर्थ व संपन्न होताना आपण पाहतोय का? गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या त्यांचं स्वप्न अधुरच राहताना दिसतंय. APJ अब्दुल कलाम यांनी सुद्धा स्वप्न पाहिलेलं आहे, ते सुद्धा स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. या सर्व घटकाला जर कोण जबाबदार असेल तर इथली यंत्रणा जबाबदार आहे मुलांनो. आणि ती यंत्रणा सक्षम व संपन्न करण्यासाठी अशा प्रकारची स्वप्न फक्त बोलून पूर्ण होत नसतात, तर त्यासाठी प्रत्यक्ष योगदान द्यावं लागेल, कृती करावी लागेल. तेव्हाच अशा प्रकारचा विचार वास्तवामध्ये उतरू शकतो, अन्यथा उतरू शकत सुद्धा नाही. आपण 16 क्रमांकाच्या मुद्द्याचा विचार करणार आहोत. त्या मुद्द्याचं नाव गंगाप्रसाद यांचा मराठवाड्याचे गांधी म्हणून गौरव. गंगाप्रसाद अग्रवाल यांचा मराठवाड्याचे गांधी म्हणून गौरव हा मुद्दा. मुलांनो, गंगाप्रसाद अग्रवाल हे खऱ्या अर्थाने मराठवाड्याचे गांधीच आहेत. आपल्याला महात्मा गांधीचं नाव माहीत आहे. महात्मा गांधी हे देशाचे महात्मा गांधी होते. स्वतंत्र भारताच्या लढ्याचं नेतृत्व करणारे महात्मा गांधी आपल्याला माहीत आहेत. यांनी स्वदेशीचा स्वीकार आयुष्यभर केलेला आहे, ते महात्मा गांधी माहीत आहेत मुलांनो. महात्मा गांधीचा विचार, महात्मा गांधीच्या विचाराची प्रेरणा, महात्मा गांधीच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गंगाप्रसाद अग्रवाल मराठवाड्यातलं व्यक्तिमत्व. कारण मराठवाडा सुद्धा हैदराबाद मुक्तीसंग्रामातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सुद्धा लढा दिलेला, नेतृत्व केलेलं आहे. म्हणूनच गंगाप्रसाद अग्रवाल खऱ्या अर्थाने मराठवाड्याचे गांधी आहेत. त्यांचं कार्य, त्यांची समाजसेवा, मराठवाड्याबद्दलची तळमळ, मराठवाडा मुक्त करण्यासाठी, निजाम राजवटीतून, गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान, हे संपूर्ण एकंदर कार्य जर विचार केला तर खरंच गंगाप्रसाद अग्रवाल हे मराठवाड्याचे गांधी म्हणायला काहीच हरकत नाही. कारण मराठवाड्याचे गांधी हे विशेषण गंगाप्रसाद अग्रवाल यांना सार्थ लागू पडणार आहे. 2002 साली वर्धा येथे असलेल्या महात्मा गांधीच्या सेवाग्रामचे अध्यक्ष म्हणून गंगाप्रसाद अग्रवाल यांची निवड करण्यात आली. मुलांनो, गंगाप्रसाद अग्रवाल हे मराठवाड्यातले आणि वर्धा विदर्भामध्ये, कल्पना करा, मराठवाड्यातला माणूस विदर्भात जाऊन महात्मा गांधीच्या सेवाग्रामचा अध्यक्ष होऊ शकतो. ही अशा प्रकारची उंची, अशा प्रकारची क्षमता गंगाप्रसाद अग्रवाल यांच्यामध्ये होती. म्हणूनच त्यांची एकमुखाने निवड करण्यात आली होती. आणि ही निवड म्हणजे गंगाप्रसाद अग्रवाल यांनी आयुष्यभर ज्यांच्या विचाराने, ज्यांच्या मूल्याने वाटचाल केलेली आहे ते म्हणजे महात्मा गांधी. आणि आयुष्यातील सर्वोच्च सन्मान म्हणजे महात्मा गांधीच्या सेवाग्रामच्या अध्यक्षपदी झालेली निवड. प्राध्यापक मधु दंडवते काही कामानिमित्त
वसमतला ते आलेले होते. त्यांनी वसमतला भेट दिली आणि प्राध्यापक मधु दंडवते, गंगाप्रसाद अग्रवाल अर्थात भाईंचं कार्य पाहून ते प्रभावित झाले, मोहित झाले आणि आश्चर्यचकित सुद्धा झाले. महाराष्ट्रातला मराठवाडा एक विभाग, प्रदेश, रिजन, आणि मराठवाडा हा मागास आहे, वंचित आहे, अविकसित आहे. अशा प्रकारचा शिक्का या मराठवाड्यावर मारला गेलेला आहे. आणि त्याच मराठवाड्यातला एक व्यक्ती आपल्या प्रदेशासाठी इतकं उच्च प्रतीचं काम करू शकतो. म्हणूनच प्राध्यापक दंडवते भाईच्या कार्याचा त्यांनी लेखाजोखा पाहिलेला आहे. नुसतं ऐकलेलं नाही, प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. भाईने काय काय काम केलेलं आहे. भाईच्या संदर्भामध्ये लोकांची प्रतिक्रिया काय आहे, लोकांचं मत काय आहे, प्रतिमा कशी आहे, हे सर्व एकंदर त्यांनी पाहिलेलं आहे. आणि महात्मा गांधीजी सामान्यांची उंची वाढवली. महात्मा गांधीजी स्वतः मोठे झालेले नाही. महात्मा गांधीला जगायचं म्हटलं असतं तर त्यांनी खूप सुखी आणि संपन्न ऐश्वर्य अशा कुटुंबामध्ये आनंदामध्ये जीवन जगले असते. नाही, त्यांनी त्यांच्या तशा पद्धतीने जीवन जगलेलं नाही. त्यांनी आनंदी आणि ऐश्वर्य जीवनाला त्यांनी नकार दिला. कारण माझा देश, माझ्या देशातले नागरिक मूलभूत गरजा अभावी विव्हळत आहेत, मूलभूत गरजा अभावी खितपत पडलेले आहेत, त्याच्या गरजाच पूर्ण झालेल्या नाहीत. आणि मी याच देशाचा नागरिक आणि माझ्या देशातील जनता जर अशी भुकी कंगाल म्हणून जर जीवन जगत असेल तर माझ्या आनंदी जगण्याला काहीच अर्थ उरणार नाही. जोपर्यंत माझ्या देशातल्या सामान्य नागरिकांचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा मिळणार नाही, तोपर्यंत मी अंगावर कपडा घालणार नाही. अशा प्रकारची भीष्म प्रतिज्ञा महात्मा गांधींनी केली होती. तुम्ही महात्मा गांधीला पहा एखाद्या चित्रामध्ये, फोटोमध्ये, इतिहासाच्या पुस्तकामध्ये. महात्मा गांधी उघडेच आहेत, मुलांना उघडेच आहे महात्मा गांधी. असा कोणी व्यक्ती आता न भूतो न भविष्य, मागे फक्त महात्मा गांधी झाले आणि पुढे कोणी होणार सुद्धा नाही. अशा पद्धतीचा विचार मधु दंडवते यांनी मांडलेला आहे. म्हणूनच महात्मा गांधीच्या कार्याची पावती म्हणून लोकांनी गांधींना महात्मा ही पदवी दिली. मुलांनो, महात्मा ही पदवी की त्यांचं आडनाव वगैरे नाही. गांधीचं कार्य, गांधीचे विचार, गांधीची कृती, गांधीचं योगदान पाहून आपल्या देशातल्या लोकांनी त्यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे. असेच चरित्र आणि चारित्र्य हे गंगाप्रसादजी अग्रवाल यांचे आहे. महात्मा गांधीने ज्या पद्धतीने जीवन जगले त्याच पद्धतीने गंगाप्रसाद अग्रवाल सुद्धा जीवन जगत आहेत. गांधीजी अनेक माणसे तयार केली. गांधीजी अनेक माणसे तयार केली. त्याच पद्धतीने गंगाप्रसाद अग्रवाल सुद्धा मराठवाड्यामध्ये चळवळ तयार करून ते सुद्धा अनेक माणसे तयार केलेत. मुलांना त्याचं उदाहरण म्हणजे हुतात्मा बहिर्जी शिंदे हे एक उदाहरण आहे. मुलांना मराठवाड्याच्या लढ्यासाठी, मुक्तीसाठी आणि स्वतः हुतात्मे पत्करलेला आहे. आणि म्हणूनच गंगाप्रसादच्या एका डोळ्यात क्रांती तर दुसऱ्या डोळ्यामध्ये अंगार मला पाहायला मिळतो आहे. कारण मराठवाड्यामध्ये बदल झाला पाहिजे, मराठवाड्यामध्ये क्रांती निर्माण झाली पाहिजे, मराठवाडा पारतंत्र्यातून मुक्त झाला पाहिजे, गुलामगिरीच्या जोखडातून तो बाहेर पडला पाहिजे आणि स्वतंत्रपणे जीवन जगला पाहिजे. या विचारासाठी त्यांनी आंदोलन उभारली. नुसतं आंदोलन उभारली नाही तर त्यांना जी दोन डोळे आहेत, एक डोळा म्हणजे क्रांतीचा आहे, दुसरा डोळा म्हणजे अंगाराचा आहे. अशा पद्धतीचे विचार प्राध्यापक मधु दंडवते यांनी व्यक्त केलेले आहेत. आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये जसं अंगार आहे, करुणेचे अश्रू सुद्धा आहेत. कारण लोकांबद्दल, सामान्य माणसाबद्दल, जनतेबद्दल दया, माया, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, कणव अशा पद्धतीचा स्वभाव
गंगाप्रसाद अग्रवाल यांचा आहे. आणि म्हणूनच हे सर्व एकंदर कार्य पाहून प्राध्यापक मधु दंडवते हे भारतीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते त्यावेळेस. प्लॅनिंग कमिशनचे प्रेसिडेंट उपाध्यक्ष होते. आणि सर्व पाहून त्यांनी प्राध्यापक मधु दंडवते यांनी गंगाप्रसादजी अग्रवाल यांचा मराठवाड्याचे गांधी म्हणून गौरव केलेला आहे. मुलांनो, परीक्षेमध्ये एखाद्या प्रश्न येऊ शकतो बरं का. गंगाप्रसादजी अग्रवाल यांचा मराठवाड्याचे गांधी म्हणून गौरव कुणी केलेला आणि का केलेला आहे, असा एखादा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो बरं का. प्राध्यापक मधु दंडवते यांनी गंगाप्रसादजी अग्रवाल यांचा मराठवाड्याचे गांधी म्हणून गौरव केलेला आहे. अशा पद्धतीचा कार्य या माध्यमातून मांडलेला आहे. आणि आता शेवटचा मुद्दा आपण राहिलेला आहे, त्या मुद्द्याचा विचार आपण उद्या तासाला करू. धन्यवाद.